नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. AEI कार्गो सिक्युरिटी गार्ड भरती जी आहे सध्या सुरू आहे. AEI म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी कोणतीही परीक्षा नाही आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांचं सिलेक्शन होत असून 30,000 सुरुवातीचा जो पगार आहे यामध्ये असणार आहे. तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. एअरपोर्ट ऑथॉरिटी संबंधित एक नवीन भरतीबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. ही भरती सिक्युरिटी स्क्रीनर म्हणजेच कार्गो सिक्युरिटी गार्ड या पदासाठी निघालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा असणार नाही आहे. फक्त निवड जी आहे इंटरव्ह्यू मुलाखतीवर आधारित ही निवड असणार आहे. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल डोंकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सगळ्या अशाच भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर सुरुवात करूयात. तुमचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॅकेन्सी, त्या किती जागा आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय आहे, वयाची पात्रता, पे जी फी आहे, यामध्ये इंटरव्ह्यू असेल त्यासाठीची सॅलरी, इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असेल आणि अप्लाय कसं करायचं, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूयात. सर्वात आधी या पदाबद्दल बोलायचं झालं तर ही भरती जी आहे सिक्युरिटी स्क्रीनर म्हणजेच कार्गो सिक्युरिटी गार्ड या पदासाठी आहे. आणि ही भरती फ्रेशर उमेदवारांसाठी देखील खुली असणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणताही अनुभव नसेल सिक्युरिटी गार्ड या पदासाठीचा तरीसुद्धा या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. एकूण 158 जागा या भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली असून यासाठीची शेवटची तारीख 8 जून 2026 आहे. ही जर वेबसाईट पाहिलीत तर या वेबसाईटद्वारे तुम्ही अर्ज जो आहे ऑनलाईन अर्ज या वेबसाईटद्वारे केला जाऊ शकतो. ही अधिकृत वेबसाईट आहे. तर या वेबसाईटद्वारे अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो या वेबसाईटद्वारे. तर यामध्ये पाहिलं तर क्वालिफिकेशन काय आहे ते सुद्धा पाहूयात. ही वेबसाईट जी लोड होते तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या भरतीसाठी वेबसाईट आहे. तर क्वालिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर या भरतीसाठी ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. जनरल कॅटेगरी उमेदवारांसाठी साधारण 60% गुण आवश्यक आहेत ग्रॅज्युएशनमध्ये. पदवी असणं आवश्यक आहे. SC ST उमेदवारांना 55% पर्यंत सूट जी आहे हे देण्यात आलेली आहे. आता वयाची पात्रता याबद्दल सुद्धा बोलूयात. पाहू शकता या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे सिक्युरिटी कार्गो गार्डसाठीची. या ठिकाणी पाहू शकता ही जाहिरात आहे असिस्टंट सिक्युरिटी. तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी 11 जूनपासून सुरुवात होईल. तर ही जी भरती प्रक्रिया आहे पहिली जाहिरात यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. लॉग इन करून तुम्ही अर्ज जो आहे आत्ता हा करू शकता. तर यामध्ये वयाची पात्रता जनरल कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान ठेवण्यात आली आहे. OBCसाठी 18 ते 30 वर्ष आहे. SC ST प्रवर्ग कॅटेगरी 18 ते 32 वर्षापर्यंत ही सूट देण्यात आली आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे जनरल कॅटेगरी आणि OBC प्रवर्गासाठी 750 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. त्याचबरोबर SC ST आणि EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सिलेक्शन प्रक्रिया, निवड प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही जर अधिकृत वेबसाईट पाहिलीत तर वेबसाईटवर पाहू शकता अर्ज प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे. संपूर्ण जाहिरातसुद्धा तुमच्यासाठी मी शेअर करतोय, ते चेक केले जाऊ शकते. या ठिकाणी मी ओपन केलेली आहे, इंग्लिशमधून जाहिरात आहे. यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत, कशा पद्धतीने कोणकोणत्या भागासाठी म्हणजेच कोणकोणत्या शहरासाठी एअरपोर्ट पोस्टिंग आहे यासाठीच्या जागांसाठीची माहिती दिलेली आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 8 जून 2026 आहे. तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा या असणार नाही आहे. होय, कोणताही पेपर तुमचा घेतला जाणार नाही आहे. फक्त निवड जी आहे इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीवर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीवर आधारित असणार आहे. तसेच पाहू शकता कोणताही ग्राउंड टेस्ट, यामध्ये फिजिकल टेस्ट, हाईट किंवा अट याची सुद्धा म्हणजे उंचीची सुद्धा अट देखील ठेवण्यात आली नाही आहे. म्हणजे कोणतीही मैदानी चाचणी नसेल, फिजिकल टेस्ट नसेल, हाईटसुद्धा नाही आहे. त्यामुळे ज्यांना फिजिकलची चिंता असते त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे.
सॅलरीबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या वर्षी 30,000 प्रतिमाह पगार असणार आहे. दुसऱ्या वर्षी 32 प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 34,000 प्रति महिना पगार हा दिला जाईल. मात्र ही नोकरी 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे 3 वर्षासाठीचा कंत्राटी कालावधी असेल, त्याच्यानंतर तो संपला जाईल. पुन्हा पुढे रिन्यू जो आहे नवीन केला जाऊ शकतो. आता जॉब लोकेशन कुठे असेल तर ही भरती भारतातील वेगवेगळ्या एअरपोर्टसाठी आहे. यामध्ये देहरादून, कोलकाता, पटना, उदयपूर आहे, तिरुचिरापल्ली अशा अनेक ठिकाणी एअरपोर्टची वॅकन्सी हे देण्यात आली आहे. महत्त्वाचे कागदपत्र यासाठी लागतील. भरतीसाठी तुमच्याकडे तयार असणं आवश्यक आहे. 10वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशन डिग्री आणि सर्व मार्कशीट, जास्त प्रमाणपत्र लागू असल्यास आधार कार्ड आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड असेल. अप्लाय करण्यासाठी अधिकृत जर वेबसाईट पाहिलीत मी या ठिकाणी ओपन केलेली आहे. या वेबसाईटवर तुम्ही अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, अप्लिकेशन फी भरायची आहे. फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने शेवटच्या दिवसाची वाट न पाहता जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही अर्ज हा करू शकता. जास्त दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे, लवकर अर्ज करून घेऊ शकता. तर ही सगळी माहिती तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद.